डोंगराळे तालुका मालेगाव येथे निंदनीय माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून सर्वच ठिकाणाहून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे। छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आजही महिला, तरुणी, अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे। त्यात गंभीर बाब म्हणजे चिमुकल्या मुली देखील वासनेच्या शिकार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। अशाच प्रकारे डोंगराळे तालुका मालेगाव येथे राहणारी 3.5 वर्षीय निष्पाप मुलगी वासनेचा शिकार झाली असून त्याच गावातील क्रूर व राक्षसी प्रवृत्तीचा नराधम विजय खैरनार याने त्या चिमुकलीवर अतिप्रसंग करून अतिशय क्रूरपणे तिची निर्घृण हत्या केली आहे। या घटनेने संपूर्ण डोंगराळ गाव, मालेगाव तालुका तसेच संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून विविध ठिकाणावरून आरोपीला कठोरात कठोर कार्यवाही करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राहुरी तालुका युवा सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की आरोपी विजय खैरनार यास न्यायदेवतेने फाशीची शिक्षा देऊन अतिप्रसंग झालेल्या व मयत पावलेल्या चिमुकलीस खऱ्या अर्थाने न्याय मिळेल। राहुरी सराफ युवक संघटनेच्या वतीने आम्ही आज तहसीलला निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमच्या समाजाची कुमारी यज्ञा जगदीश दुसाने 3.5 वर्षीय मुलगी, तिच्यावर विजय खैरनार या आरोपीने बलात्कार करून तिला ठेचून मारण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा वाईट घटना घडतात आणि एका सोनार समाजाच्या मुलीवर अत्याचार होतोय, 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय। त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलो होतो आणि आम्ही सोनार समाजाच्या वतीने एकच मागणी करतो की त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो। यावेळी निवेदन देण्यास सुवर्णकार समाजाच्या वतीने महेश उदावंत, गोपी दहिवाळकर, सिद्धांत आंबिलवादे, जय शहाणे, रोहन डहाळे, अक्षय नागरे, स्वराज शहाणे, बालाजी उदावंत व मोठ्या संख्येने सुवर्णकार बंधू उपस्थित होते। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।